मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या गोष्टीला 25 निघून गेलेला 26 दिवस आहे. त्याच्यातल्या 3 आरोपी जे अजून मोकाळच आहेत आणि त्यांना आज वॉन्टेड घोषित देखील करण्यात आलेलं आहे. आता त्यासंबंध बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्यात. दादा काय सांगाल या त्यातले जे 3 आरोपी जे सुदर्शन गुले असतील, कृष्णा आंधळे असतील, सुधीर सांगळे असतील, या तिघांनी आज पोलिसांनी वॉन्टेड घोषित करण्यात आले, कसं पाहता आपण? अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे त्यांच्यावर जे गुन्हे नोंद आहेत त्याच्यामुळं आत्ता ऑफिशियली ह्यांनी गुन्हेगारी म्हणजे घोषित केलं ह्यांना की मोस्ट वॉन्टेड म्हणून. पण अशा ज्या विकृती आहेत समाजातल्या ते ज्या ते त्यावेळेसच अशा ठेसून काढायला पाहिजेत, जेणेकरून असे एक जे हत्या घडली आमच्या कुटुंबातली, माझ्या भावाची, अशा प्रकारे जे आमच्या कुटुंबाला त्यांनी बेवारस केलं आहे त्या घटना घडणार नाहीत. आणि काही जरी केलं तरी ती पोकळी भरून येणार नाही. आता कुटुंबाची 10 गुन्हे आहेत त्याच्यावर पहिले, आणि तो पोलीस स्टेशनमध्ये येतो आहे, तो पोलिसांच्या गाडीवर फिरतो आहे. तर हे त्यावेळेस बघितलं गेलं नव्हतं का त्याला आता त्यांनी हे गुन्हा केला म्हणूनच सगळं त्याचं रेकॉर्ड काढलं. प्रत्येक एरियात आलेल्या माणसाचं, पोलीस स्टेशनच्या आवारात आलेल्या माणसांचं रेकॉर्ड बघितलं गेलं पाहिजे. वागताना आपण त्यांच्याशी चालणं बोलणं करताना, चहापाणी करताना त्याचं जे काही चारित्र्य आहे, त्याचं काही जे वागणूक आहे, त्याचं पूर्वीची काय त्याची पार्श्वभूमी हे बघितली पाहिजे. आणि मोस्ट वॉन्टेड घोषित केलेत त्यांना. तर आत्ताच बातमी समजली, त्यांनी लवकरात लवकर त्यांना पकडून जेरबंद करावं आणि मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा. यामध्ये पाहिलं तर CIDची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. CIDचे 100 ते 125 अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. आता पण 100 ते 125 लोकांची तपास हे करण्यात आलेली आहे. आज पाहिलं तर काल SIT देखील करण्यात आलेली आहे, घोषित करण्यात आलेली आहे. त्याचे प्रमुख पाहिले तर आपण पथक प्रमुख बसला तेल यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. आपण कसं पाहताय? आता त्यांची अजून माझी भेट नाही झालेली, SITचे प्रमुख नेमलेली. अनेक सगळ्यांचीच मागणी होती की या पथकांमध्ये SIT लागू करण्यात यावी. आपली सुद्धा आपल्या कुटुंबाची देखील मागणी होती. आपण कसं पाहताय? हां, नाही, ती प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीवरच काल SIT स्थापन झाली. जे प्रमुख अधिकारी आहेत त्यातले ते आले होते, म्हणजे केजला. इकडं काय आले नाही किंवा माझी काय भेट नाही झाली, तर मी त्यांच्यासोबत चर्चा करेल माझ्याकडे आले भेटीसाठी किंवा मला बोलवलं तर, आणि चर्चा करून मग पुढील काय त्यांचं काय आहे ते मला सांगतील. ते आता आपण समाधानी आहात? या तपास कंप्लीट नाही ना झाला दादा, तपास कंप्लीट होऊ द्या. सगळा तपास कंप्लीट झाल्यावर पुढील कारवाई चालू झाली मग आपण बोलू. समाधानी हे जे चाललं आहे त्यांचं चांगलं काम, त्याला मी नेहमी म्हणतोय. यामध्ये आता पाहिलं तर CID झालेली आहे, आता SIT आपण मागणी केली होती, आता SITची नेमणूक करण्यात आलेली आहे. हां ना, मग हेच आपला चांगला तपास व्हायला पाहिजे. आपलं गुन्हेगार लवकर आपल्याला शोधले पाहिजेत आपण, म्हणूनच आपली मागणी होती ही. तर ती मागणी पूर्ण झाली. आता त्यांचं काम चालू होईल. ते काम चालू झाल्यावर यश किती येतं आहे, हे कुठं आहेत, कसे सापडतात, म्हणजे कसं काम चालू होतं आहे हे आपल्याला दिसणार आहे. हे होते धनंजय देशमुख. तात्काळ त्या आरोपींना शोध करण्यात, त्यांना कठोर सजा देण्यात यावी अशी मागणी देखील आता धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन सुशांत सर, संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.